नमस्कार मित्रांनो, आजच्या यूट्यूब व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक तर टाईमलाईन चेंज झालेली आहे. पुन्हा माडाची जी ॲप्लिकेशन करायची टाईमलाईन आहे ती एक्सटेंड झालेली आहे. दुसरं आपण हे पण बघणार आहोत की किती ॲप्लिकेशन्स आतापर्यंत आलेले आहेत. 28 ऑगस्टपर्यंत टोटल किती ॲप्लिकेशन्स आलेले आहेत लॉटरीमध्ये ती माहिती घेणार आहोत. तर प्रत्येक बरेच न्यूजमध्ये ना ही सगळी माहिती आलेली आहे. ठीक आहे, तर तीच मी सगळी गोळा करून तुम्हाला सध्या दाखवणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती. तर मी बरेच साईट व्हिजिट केलेले आहेत. माडाचे जितके पण लोकेशन्स आहेत त्याचे सगळे व्हिडिओज मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत, ते नक्की जाऊन बघा. ठीक आहे, तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सर्वप्रथम म्हाडाने पुन्हा 15 दिवसाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे, हे दुसऱ्यांदा म्हाडाने टाईमलाईन एक्सटेंड केलेली आहे. आधी त्यांनी एक्सटेंड करून 28 ऑगस्ट केली. आता तीच एक्सटेंड करून त्यांनी 15 सप्टेंबर केलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा बघून घेऊया टाईमलाईन म्हाडाच्या वेबसाईटमध्ये काय आहे. 15 सप्टेंबर नाही, सॉरी 12 हां, म्हणजे 15 सप्टेंबर केलेली आहे, बरोबर. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन भरण्याची, सबमिट करण्याची ही नवीन तारीख जी आहे ती आहे 12 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता. 13 सप्टेंबर रात्री 12पर्यंत त्याचं पेमेंट करू शकता. ठीक आहे, आणि 15 सप्टेंबरपर्यंत त्यांनी फायनल ही पेमेंट ची लिंक दिलेली आहे. म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरून पेमेंट वगैरे करून तुम्ही जर फॉर्म किंवा कुठल्याही लॉटरीच्या सदनिकाला अप्लाय नसेल केलं स्कीमसाठी तर तुम्ही अप्लाय करण्याची पुन्हा एक तुम्हाला संधी दिलेली आहे इथे म्हाडाने. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं जे ड्राफ्ट ॲप्लिकेशन आहे ती यादी 22 सप्टेंबरला पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर फायनल ॲप्लिकेशन आहे ते 7 ऑक्टोबरला पब्लिश होणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग लॉटरी जी आहे ती 9 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता लॉटरीची ही डेट आहे ती 9 ऑक्टोबर असणार आहे. ठीक आहे, तर हे सगळे इम्पॉर्टंट टाईमलाईन्स आहेत. ठीक आहे, हे दुसऱ्यांदा म्हाडाने पुन्हा एक मुदतवाढ दिलेली आहे 15 दिवसाची. ठीक आहे, तशी तर काही गरज नव्हती कारण की ऑलरेडी एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत, पण तरीसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर ज्यांनी कोणी मिस केली असेल ऑपॉर्च्युनिटी तर नक्की जाऊन अप्लाय करा. ठीक आहे, खूप चांगले घरं आहेत. स्पेशली 20% योजनेअंतर्गत खूप चांगले लोकेशन्स आहेत नवी मुंबईमधले आणि त्याचे प्राइजेससुद्धा कमी आहेत. तर नक्की अप्लाय करा. ठीक आहे, आता बरीच माहिती आलेली आहे न्यूजपेपरमध्ये. ठीक आहे, आता याचं कारण काय आहे मुदतवाढ देण्याचं, तर त्याचं एक कारण म्हाडाने असं मेन्शन केलेलं आहे की जे 20% आहेत गृह योजना. ठीक आहे, 20% जे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम आहेत ना त्याच्यासाठी सर्वात जास्त ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. आणि ते म्हणतात की बाकी जे आहेत 15% आणि कोकण म्हाडा आणि 50% अफोर्डेबल स्कीम याच्यासाठी खूप कमी प्रतिसाद आलेला आहे लोकांचा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी अजून थोडीशी मुदतवाढ दिलेली आहे 15 दिवसांची. त्याच्यामध्ये ते एक्सपेक्ट करतात की तुम्ही या लोकेशनसाठी अप्लाय करून यांनाही थोडं प्रायोरिटी आणि जास्त ॲप्लिकेशन्स द्या, असं एक कारण त्यांनी न्यूजमध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की किती टोटल ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे, तर हे प्रॉपर न्यूजमध्ये, मराठी न्यूजमध्ये हे जाहीर झालेलं आहे. ठीक आहे, तर तिथे आपण ती पण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे मी इकडे. तर टोटल फ्लॅट जे आहेत ते म्हाडाच्या लॉटरीमध्ये हे 5,285 फ्लॅट्स आहेत. त्यात 20% अंतर्गत 550 फ्लॅट्स आहेत. त्याच्यानंतर 15% अंतर्गत जी स्कीम आहे त्याच्यामध्ये 3000 फ्लॅट्स आहेत. आणि कोकण म्हाडा टेनंट्सचे 1677 फ्लॅट्स आहेत आणि कोकण 50% अफोर्डेबल स्कीममध्ये टोटल 51 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, पण जे इम्पॉर्टंट प्राईम लोकेशन जे नवी मुंबईचे मॅक्झिमम फ्लॅट्स आहेत ते 20% इन्क्लुझिंग हाऊसिंग स्कीममध्ये आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं जुईनं आपलं हे सानपाडा झालं, सानपाडा, नेरूळ, घनसोली हे सगळे प्राईम लोकेशन्स तुमचे या 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीममध्ये आहेत. आता आपण बघणार आहोत की किती ॲप्लिकेशन्स आलेले आहेत टोटल. ठीक आहे, तर ॲज पर द न्यूज पब्लिश झालेले न्यूज 28 ऑगस्ट दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता जवळजवळ 1.5 लाख ॲप्लिकेशन अर्ज प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे, सगळ्या घरांसाठी हे टोटल 5,285 घरांसाठी जवळजवळ 1.5 लाख ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. आणि अनामत रकमेसह म्हणजे डेपॉझिट किती लोकांनी पेमेंट केले ते 1,16,553 अर्ज प्राप्त झालेले. तर ऑलरेडी एवढा मोठा प्रतिसाद आलेला आहे. आणि हे मागच्या वर्षीशी कम्पेअर केलं तरी डेटा थोडासा जास्त आहे, पण एवढं अपेक्षितही होतं. म्हणजे एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत ते भरपूर आहेत. तरी सुद्धा मला नाही वाटत मुदतवाढ देण्याची गरज होती, पण असो. ठीक आहे, आता जर तेच बघितलं टोटल ॲप्लिकेशन जसं मी सांगितलं 1.5 लाख आहेत आणि टोटल ॲप्लिकेशन विथ डेपॉझिट 1,16,000 आहेत. जर प्रत्येक घराच्या मागे जर ॲप्लिकेशन्स बघितले तर 2200 ॲप्लिकेशन आलेले आहेत प्रत्येक घरामागे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला उद्या जर एखादी लॉटरी लागली तर तुम्ही असं समजू नका की 2200 लोकांमधून तुम्हाला
एक तुमची जी लॉटरी लागलेली आहे, ती तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 2200 लोकांना तुम्ही हे करून तुम्हाला ती लॉटरी मिळालेली आहे. ठीक आहे. आता हे जे पर हाऊस 2200 ॲप्लिकेशन्स म्हणून जे एका घरामध्ये म्हणजे एका घरामागे 2200 ॲप्लिकेशन झालेले आहेत. ठीक आहे. पण न्यूजमध्ये असं मेन्शन केलेलं आहे, की 20% समावेशक गृहनिर्माण योजना जी आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये 565 घरं आहेत ना, त्याच्यासाठी सर्वात जास्त प्रतिसाद आलेला आहे. ठीक आहे. कारण की त्याच्यामध्ये सगळे घणसोली, घणसोली, सानपाडा, नेरूळ हे सगळे प्राईम लोकेशन्स तिकडे आहेत आणि त्या प्रोजेक्ट्सची किंमत ही खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू मुंबईमध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर माझ्या अंदाजेनुसार हे जवळ-जवळ 1,16,000 जे ॲप्लिकेशन आलेले आहेत ना, ठीक आहे. तर तुम्ही जर मला विचारलत की 20% साठी किती आले असतील, तर मी तुम्हाला सांगू 50,000 तरी मिनिमम तुम्ही पकडून चाला. यातले अर्धे ॲप्लिकेशन्स किंवा त्याच्याहूनही जास्त मला तरी वाटतं 50,000 ते 70,000 ॲप्लिकेशन तर फक्त 20% सामायिक गृहनिर्माण योजनेसाठी आले असतील. हा माझा अंदाज आहे. कारण की ते लोकेशन दोन्ही एवढे डिमांडमध्ये आहेत. ठीक आहे. हे कुठेही वृत्तपत्रात जाहीर केलेलं नाही आहे. वृत्तपत्रात जे जाहीर केलेलं आहे ते समोर आहे. ठीक आहे. पण मला असं वाटतं की जवळजवळ याला 50,000 ते 70,000 ॲप्लिकेशन सहज आले असतील 20% गृहनिर्माण योजनेअंतर्गत. म्हणजे जर तुम्ही 20% साठी अप्लाय केलं असेल तर प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 1000 ॲप्लिकेशन्स तर नक्कीच आले असतील किंवा त्याच्याहून जास्त. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे. एक तर टाईमलाईन एक्सटेंड झालेली आहे आणि दुसरी वृत्तपत्रामध्ये हा डेटा पब्लिश झालेला आहे. जवळजवळ 1,50,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये 22,000 ॲप्लिकेशन्स तुम्ही असं पकडू शकता की प्रत्येक घरामध्ये 2200 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. ठीक आहे. आणि मला आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की बाकीचे जे आहेत ना, जसं 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम. ठीक आहे. एक सेकंड आपण थोडासा व्हिडिओ इथे जाऊया. तोपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉन ऑन करा. सगळे म्हाडा आणि सिडको रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवर देत आहोत. ठीक आहे. तुम्ही जर 15% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम बघाल ना, ठीक आहे, तर याच्यामध्ये लोधा आणि रुणवाल आहेत. ठीक आहे. रुणवालचं तरी 3-4 महिन्याचं काम झालेलं आहे. त्याचा साईट व्हिजिटचा व्हिडिओ मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. पण लोधाचं तर काम पण नाही चालू झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लोधामध्येच किती घरं आहेत बघा ना, 2,500 घरं आहेत तिकडे. ठीक आहे. आणि याची तुम्ही जर पकडली 141 आणि अडीच म्हणजे 3,000 घरं जी आहेत 15% मध्ये ही जी 3,000 घरं आहेत ना, याला खूपच कमी. यातले मी तुम्हाला सांगतो ना, हार्डली फक्त रुणवालसाठी कोणीतरी अप्लाय केलं असेल. लोधासाठी तर कोणी केलंच नसेल, कारण की त्याचं पोझिशनच 8 वर्षानंतर आहे. म्हणजे फक्त 500 घरांसाठी कोणी ॲप्लिकेशन झाली असतील ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑलरेडी खूप कमी आहेत. ठीक आहे. बाकी जर तुम्ही आता हे बघाल कोकण म्हाडा टेनेमेंट्स 1677 याचे पण आपण बघून घेऊया की अनालिसिस. हां, ह्याच्यामध्ये काही मीरा रोड, काही ठाणे पत्रकारसाठी आहे, काही शिरडोनसाठी जास्त करून फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर इकडे एक थोडंसं डिसेंट प्रतिसाद आला, ॲप्लिकेशन झाले असतील. ठीक आहे. म्हणजे 15% पेक्षा इथे थोडेसे जास्त ॲप्लिकेशन झाले असतील हा माझा अंदाज आहे. बाकी हे तर म्हाडाचे प्लॉट्स आहेत. ठीक आहे. हे तर याचा तर काही विषयच नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे 50% अफोर्डेबल स्कीम जे आहेत, त्याच्यामध्ये हे एकच आहे आशा डेव्हलपर, याच्यामध्ये 41 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ओव्हरऑल बघितलं ना, तर सगळा गेम इकडेच आहे. 20% मध्ये जी घरं आहेत, 550 घरं ना, ठीक आहे, त्याच्यामध्येच म्हणून मी सांगतो हे जे 1,50,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत ना, त्यातले तुम्ही पकडून झाला 70 ते 80,000 ॲप्लिकेशन तर याच्यासाठीच आले असतील. कारण की इकडे कोणीच अप्लाय नाही करणार. 15% मध्ये लोधा आणि रुणवाल आहे. लोधाचं काम चालू झालेलं नाही आणि 7-8 वर्षाने पोझिशन आहे काहीतरी. आणि रुणवालचं 3-4 महिन्याचं काम झालेलं आहे. ठीक आहे. बाकी इकडे काही आहेत जिथे मीरा रोड, इतर ठिकाणी घरं आहेत. इथे थोडेसे ॲप्लिकेशन झाले असतील. बाकी हे दोघांचा तर काही जास्त विषयच नाही ॲप्लिकेशन देण्याचा. ठीक आहे. त्याच्यामुळे 1,50,000 आलेले त्यातले ह्यातले मॅक्झिममच आलेले. म्हणूनच ती म्हाडाने 15 दिवसाची मुदतवाढ यासाठीच दिलेली आहे. कारण की ह्याच्यामध्ये जी 20% अंतर्गत जी स्कीम आहे त्याच्यामध्ये फक्त 500 घरं आहेत. 500 घरांसाठी 1,50,000 ॲप्लिकेशन्स आले तरी म्हाडाचं त्याच्यामध्ये काही हे होणार नाही. म्हणजे त्यांच्या लॉटरी काढण्याचा उद्देश हाच आहे की ही सगळी घरं जी 5,500 आहेत ना, ती सगळी गेली पाहिजेत या लॉटरीमध्ये. ठीक आहे. पण जर ते बघतायत की 20%लाच एवढं प्रतिसाद आले आणि बाकीच्यांना दिलेलं नाही, म्हणून त्यांनी 15 दिवसाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे. पण त्याच्यात ते एक्सटेन्शन देऊन सुद्धा काही लोक जिथे ज्यांना लोकांना जिथे पाहिजे, जिथे त्यांना व्यवस्थित वाटेल, लोक तिथेच अप्लाय करणार आहेत. ठीक आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटतं की एखादं घर असावं तर बाकीच्या स्कीममध्ये सुद्धा
मी थोडेसे साईट व्हिजिटचे आणि बाकीचे ॲनालिसिस व्हिडिओज केलेले आहेत, ते नक्की जाऊन बघा आणि मग डिसिजन घ्या. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो सगळी माहिती. टाईमलाईन एक्सटेंड झालेला आहे आणि त्याच्यानंतर किती ॲप्लिकेशन झालेले आहेत हे थोडंसं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. पुन्हा गणपती फेस्टिवल एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.